ते म्हणतात यांनी सगळी पदं घरामध्येच ठेवली, यांनी सगळी पदं परिवारामध्येच ठेवली. मी म्हटलं बरोबर आहे. आता साहेबांचा परिवार काय 4 किंवा 5 किंवा 10 लोकांचा नाहीये, 7 लाख लोकांचा परिवार आहे थोरात साहेबांचा. या मतदारसंघाच्या आमदारांनी या सभेच्या माध्यमातून ऐकून घ्यावं की यापुढे संगमनेर तालुका तुमची दहशत मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या संगमनेर तालुक्याकडे ना वाकड्या डोळ्यांनी बघायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. आजपर्यंत 40 वर्ष तुम्हीच उमेदवार निवडायचा, तिकडे पाकिट पॉच करायचं, पण आता असा घडी आलाय. खबरदार जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही, जर कोणी तुमच्यावर दहशत करायचा प्रयत्न केला, जर तुम्ही माझ्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न केला तर इथं येऊनच मी तुम्हाला गाडेल, हे पण सुजय विखे सांगतो. आपल्या नेत्याचं, आपल्या माणसाचं, आपल्या सुपुत्राचं नाव कोणाकोणाबरोबर घेतलं जातं येतंय का लक्षात? कि आज के बाद राजा का बेटा राजा नहीं रहेगा, जो हकदार है वही राजा बनेगा. हेच या संगमनेर तालुक्याचं राजकारण राहणार आहे. म्हणजे मोदींचं शस्त्र माहिती ना आपल्या सर्वांना, आपण ऐकतो बऱ्याच वेळा ईडी ईडी. जमिनीचा ताबा तुम्हाला मारता येतो का? म्हटलं बरं, जमिनीचा ताबा मारायचं म्हणजे नेमकी काय? मध्ये इथं आमच्याकडे जमीन खायची सवय, जमीन तिसली का ताबा, जमीन तिसली का ताबा. ते म्हणतात, कालचं भाषण ऐकलं असेल तुम्ही तळेगावचं. ते म्हणतात यांनी सगळी पदं घरामध्येच ठेवली, यांनी सगळी पदं परिवारामध्येच ठेवली. मी म्हटलं बरोबर आहे. आता साहेबांचा परिवार काय 4 किंवा 5 किंवा 10 लोकांचा नाहीये, 7 लाख लोकांचा परिवार आहे थोरात साहेबांचा. 7 लाख लोकांचा परिवार आहे हा संगमनेर तालुका साहेबांचा परिवार आहे. आणि ह्या संगमनेर तालुक्याकडे ना वाकड्या डोळ्यांनी बघायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. 2.5 वर्षापूर्वी ते तोडून मोडून जोडून काहीतरी खोके सरकार जे बनलं तेव्हापासून जो त्रास चालू केला ना, अरे काय वाईट केलं होतं साहेबांनी त्यांचं एवढं. महसूल मंत्री सर्वात जास्त काळ राहिलेले साहेब आहेत. कधी कोणाचं वाटोळं केलं नाही साहेबांनी, कधी कोणाला त्रास दिला नाही. हा विरोधक आहे म्हणून याला टाचेखाली चेपावं असं कधीच साहेबांनी केलं नाही. उलट विरोधकांना सुद्धा कॉलेजेस दिलेले आहेत, तिथं आपले पोरं शिकतील म्हणून, आपले पोरं नोकरीला लागतील म्हणून. साहेबांनी कधी वाईट कोणाबरोबर वागले नाही. आणि तुम्ही ज्या प्रकारे भाषण त्यांच्याविषयी करतात ना, ते आमचा स्वाभिमान आहे. थोरात साहेब ह्या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहे. खबरदार जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही, हा बाप फक्त माझ्या एकटीचा नाहीये, इथे 7 लाख पोरांचा आणि पोरीचा बाप आहे. 7 लाख. अरे ज्यांना स्वतःच घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार? ज्यांना त्यांच्या स्वतःच्या संस्थाच कर्जामध्ये बुडलेल्या आहेत. अरे बाबळेश्वरचा दूध संघ बघा बंद पाडला, साखर कारखान्यात गणेश साखर कारखाना एवढा मोठा 8 वर्ष बंद ठेवला. राहुरी कारखान्याचं काय केलं? आणि हे जे आहेत ना आपले जे टवाळकी इथे फिरतायत त्यांना मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही कोणाला घरामध्ये घेताय बघा. आपल्या संस्थांचं काय करतील ते त्याचा विचार करा. अरे ज्यांचा अभ्यासच कच्चा आहे, हा तालुका एवढा मोठा समृद्ध तालुका काय झेपणार आहे त्यांना? अरे बघा त्यांचा तालुका. भोगरे ताई चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. मागचे 50 वर्ष त्यांच्या हातामध्ये आहे. तो काय हालत करून ठेवली आहे त्या तालुक्याची. फक्त एकच नाव वाचतंय त्यांच्याकडे. कुणाला मोठं होऊ दिलं नाही, कुणाचा व्यवसाय बसू दिला नाही. एकच परिवाराचं नाव वाचतंय. अशा लोकांना आपल्या घरामध्ये घ्यायचं का? आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याला शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आपलाच आमदार हवाय.
हक्काचा राहील असा आमदार आपल्याला हवाय. त्यांना सुद्धा माहित आहे ह्या 28 गावांमध्ये ताकद काय आहे. अरे आपण सुद्धा तिथलेच आमदार मतदार आहोत राव, सर्वच्या सर्व साहेबांसकट. ह्या 28 गावांमध्ये एवढी ताकद आहे ना. 2009-18 पडता पडता वाचले होते ते आपल्या 28 गावांमुळे. पण ह्यावेळेस या 28 गावांनी निर्धार केलेला आहे. तुम्ही जर चांगलं काम केलं असतं ना, या 28 गावं तुमच्या बरोबर राहिले असते. पण तुम्ही आमच्या लोकांना फक्त त्रास देण्याचं काम केलं, फक्त त्रास. किती खोट्या केसेस. अरे आमचं जोरवे गाव आहे, हे जोरवे गाव हे थोरात साहेबांचं गाव आहे. इथल्या कोणत्याही माणसाला त्रास द्यायचा प्रयत्न नाही करायचा. इथं मी फक्त बोलत नाहीये. अरे 28 खोट्या केसेस. आपले सर्वजण बाहेर राहावं लागलं त्यांना सर्वांना. आणि किती खोटं बोलावं, किती खोटं बोलावं. म्हणजे मोदींचं शस्त्र माहित आहे ना आपल्या सर्वांना. आपण ऐकतो बऱ्याच वेळा ईडी 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 ईडी. यांचं शस्त्र आहे खोट्या केसेस आणि अॅट्रॉसिटी. जो त्यांच्या विरोधात बोलेल त्याच्यावरती अॅट्रॉसिटी, जो त्यांच्या विरोधात उभा राहील त्याच्यावरती खोट्या केसेस. अरे मागच्या पंचवार्षिक मध्ये आपला सरपंच पळवला होता त्यांनी, आणि तो सरपंचाला काय काम करायला लावलं, बाथरूम आणि संडास व्हायला लावले होते त्यांनी. आज तुम्ही माझा वेगळा चेहरा बघाल बहुतेक, मला असं वाटतं. मोकळी मी बोलणार आहे कारण मी माझ्या गावामध्ये आहे, माझ्या लोकांमध्ये आहे. अरे असं वागतात का. सरपंच होता तो आपल्या गावचा. कोणत्या माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे. माणूस की नावाचं काही आहे की नाही ह्या लोकांना. यावेळेस आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय. एकत्रित यायचंय आपल्या पोरांसाठी. आपल्या हे जे लहान मुलं आहेत ना, जे वाळू वाहत फिरतायत, हे आपलं भविष्य आहे. हे आपल्या जोरव्याचं भविष्य आहे. हे पोरं. तुम्ही म्हणाले आम्ही वाळूचा डेपो बनवणार, कमिटी बनवणार, आणि असं करणार, तसं करणार, ह्याहून त्याहून लय मोठ्या मोठ्या गप्पा. सर्वात मोठं धोरण त्यांचं तेच फसलं. आणि छोट्या छोट्या पोरांच्या हातामध्ये वाळू आणि मोटरसायकली दिल्या. काय लाजा आहे की नाही. अरे 16-17 वर्षाची पोरं आहेत. जेव्हा अभ्यास केला पाहिजे त्यांनी, जेव्हा शिकले पाहिजे, कॉलेजला गेले पाहिजे, तेव्हा ते वाळू वाहत आहेत. 3,000 ते 4,000 रुपये कमवायचे दिवसाला. 1,000 रुपये घरी द्यायचे, आई वडिलांना शांत ठेवायचं, बाकी सगळे पैसे दारूमध्ये. ह्या जोरवे गावामध्ये एवढी ताकद आहे ना, ह्या मातीमध्ये एवढी ताकद आहे ना. इथून मोठे मोठे लोक घडलेले ना, विसरायचं नाही. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात असतील, आमदार बाळासाहेब थोरात असतील, असे मोठे मोठे लोक घडलेले आहे या मातीमध्ये. आपण कुठेही कमी नाही हे समजून घ्यायचंय. एवढी ताकद या जोरवे गावामध्ये आहे. आपल्याला आपल्या माणसाबरोबर राहायचं आहे. यावेळेस गडबड करायची नाही. ग्रामपंचायतवाली जर गडबड केली ना तुम्ही, करायची नाही. यावेळेस आपल्याला दाखवून द्यायचं हे जोरवे गाव कुठं गेलं नाहीये. हे साहेबांचं गाव आहे, हे थोरात साहेबांचं गाव आहे. लक्षात ठेवायचं. आपल्या माणसाचा मान सन्मान राखायचा आहे आपल्या सर्वांना. पूर्ण देशामध्ये त्यांचा मान आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये तुम्ही गुगलवरती टाकून बघा कोणाकोणाची नावं आहेत. मनमोहन सिंगजींचे आहे, खरगे साहेबांचं आहे, सोनिया गांधींचं आहे, राहुल गांधींचं आहे, प्रियंका गांधींचं आहे, आणि बाळासाहेब थोरात साहेबांचं नाव आहे त्याच्यामध्ये. आपल्या नेत्याचं, आपल्या माणसाचं, आपल्या सुपुत्राचं नाव कोणाकोणाबरोबर घेतलं जातं येतंय का लक्षात. आपल्याला त्यांचा मान राखायचा आहे. ही निवडणूक आपल्याला 2 निवडणुकी काढायच्या आहेत. पहिली तर साहेबांची निवडणूक एकतर्फा झालीच पाहिजे. डिपॉझिट त्यांचं जप्त झालंच पाहिजे. आणि दुसरी निवडणूक आपल्याला स्वातंत्र्याची करायची आहे. स्वातंत्र्य पाहिजे या दडपशाहीमधनं. स्वातंत्र्य पाहिजे आपल्याला. नको ती दडपशाही. नाही आपल्याला एंट्री द्यायची आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये. जे आपलं वाटोळं करायचं बघतायत त्यांना एंट्री द्यायची नाही. असं आपण सर्वजण जर जोरवेकरांनी ठरवलं ना. 85 सालची निवडणूक साहेबांची जोरव्याच्या सर्व युवकांनी केली होती बरं का. साहेब मला अजून सुद्धा सांगतात, जया जोरव्याचे युवक
हे माझ्या बरोबर तेव्हाचे युवक आतापर्यंत साहेबांशी जुडलेले आहेत, त्याच्या भावांसारखे आहेत. आणि मी अभिमानाने सांगू शकते की जोरवे गावचे युवक आत्ताचे ते सुद्धा माझ्या बरोबर आहेत आणि माझ्या भावांना त्रास द्यायचा नाही. माझ्या भावांना कुणीही त्रास द्यायचा नाही. इथे थोरात साहेबांची सुपुत्री सुद्धा बोलतीये आणि भाऊसाहेब थोरात साहेबांची नात सुद्धा बोलते आणि इंद्रजित काका आहेत माझ्या इथं जोडीला. आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचं आहे, ही निवडणूक आता फक्त 30 दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे. 30 दिवस आपल्याला असं चांगलं काम करायचंय, साहेबांची मान उंच करायची, आपली कॉलर टाईट करायची आणि साहेबांना मुख्यमंत्री पदावरती आपल्या सर्वांना बसवायचं. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी अनेक नेत्यांची सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. आता निवडणुकीसाठी थोडे दिवस शिल्लक राहिल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहे. खबरदार, माझ्या बापाविषयी तुम्ही काही बोलला तर याद राखा, ज्यांना स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार, असा इशारा जयश्री थोरात यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना दिलाय. तुमचं महायुतीचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून त्रास सुरू झालाय. मात्र बाळासाहेब थोरात यांनी त्याचं काही वाईट केलं नव्हतं. बाळासाहेब थोरात हे सर्वात जास्त काळ महसूल मंत्री राहिलेले आहेत, पण त्यांनी कधी कोणाचं वाटोळं केलं नाही, कोणालाही त्रास दिला नाही, असं म्हणत जयश्री थोरात यांनी नाव न घेता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे संगमनेरमधून महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे आता अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दुसरीकडे बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये कायम आरोप प्रत्यारोप सुरू असतात. मात्र आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी देखील सुजय विखे यांना सुनावल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. राज्याचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आता आमदार होणं ही अवघड झालंय, त्यामुळे मुख्यमंत्री सोडा, आता ते आमदार तरी राहतात का, असा सवाल करत सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांवर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखेंना इशारा देत हल्लाबोल केलाय. खबरदार, माझ्या बापाविषयी बोलला तर याद राखा, असं जयश्री थोरात यांनी म्हटलंय. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात जयश्री थोरात बोलत होत्या. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.